नमस्कार, मी पन्नाराव ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा पडघम वाजलेला आहे आणि सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांच्या विरोधात लढत आहे का असं चित्र असतानाच महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांनी एंट्री केल्यामुळे काँग्रेसने एकला चलोरेची भूमिका घेतल्याचं दिसतंय. मात्र आता शरदचंद्र पवार हे काँग्रेसची समजूत घालून मुंबईमध्ये आणि इतर महापालिकामध्ये एकत्र लढत आहेत का हे येत्या काही दिवसात दिसेलच. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जरी जाहीर झालेली असली तरीही महाविकास आघाडी एकत्र लढणार का, महायुती एकत्र लढणार का याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. येथे काही दिवसच फॉर्म भरण्याचे दिवस बाकी असताना 4 ते 5 दिवस अद्यापही दोन्ही पक्षामध्ये युती झालेली नाही. दोन्हीही महायुतीला असो महाविकास आघाडीला असो बंडखोरांना थांबवण्यासाठी त्यांनी अद्यापर्यंत युती जाहीर केलेली नाही. कारण युती जर जाहीर झाली तर एका पक्षाकडून एका महापालिकेमध्ये 1 ते 1,500-2,000 पर्यंत सर्वच पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची ताकद ही सोहळ्यावर लढण्याची दिसते. संभाजीनगर महापालिका असो, पुणे महापालिका असो, पिंपरी चिंचवड महापालिका असो, सर्वच पक्षामध्ये इच्छुकांची संख्या ही जास्त असल्याने सर्वच पक्षांना आता सोहळ्यावर लढवाय का अशी एक मनस्थिती निर्माण झालेली असताना पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतात का या चर्चा सुरू होत्या. मात्र अजित पवार यांची जी आट होती ही राष्ट्रवादी ही घड्याळ या चिन्हावर लढवाई दोन्ही राष्ट्रवादीने, मात्र शरदचंद्र पवार गटाने ती अमान्य केलेली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र येणार नाहीत असं दिसतंय. दुसरीकडे महायुतीमध्येही गोंधळ सुरू आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने जागा वाटपामध्ये जो फॉर्म्युला आहे शिंदे सेनेने भाजपासमोर 50-50% फॉर्म्युला ठेवताना दिसतो. संभाजीनगर महापालिका असो, मुंबई महापालिका असो, इतर ठिकाणीही 50% फॉर्म्युला शिंदे सेनेने भाजपासमोर ठेवलेला आहे. मात्र तो भाजप मान्य करायला तयार नाही. भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. नगर परिषदेमध्ये भाजपा नंबर 1वर असल्याने आपल्याला जास्तीच्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा भाजपाला आहे. भाजपाचे आमदारही जास्तीचे आहे. त्यामुळे भाजपाची ताकद जास्तीची आहे असं असल्याने जास्तीच्या जागाही महापालिकेत मिळावा अशी भाजपाला अपेक्षा आहे. मात्र एकनाथ शिंदे गटाचा त्याला नकार आहे. त्यामुळे महायुती ही तुटण्याची शक्यता अनेक ठिकाणी सोहळ्यावर लढल्या जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येही शिंदे सेनेने 50चा फॉर्म्युला दाखवला होता, मात्र भाजपाने तो मान्य केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली असल्याने या ठिकाणी या दोघांना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी थोडं मागे एक पाऊल मागे टाकत भाजपासोबत हातमिळवणी केल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. या ठिकाणी शिंदे सेना कमी जागावर लढण्याची शक्यता आहे. मात्र पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजित पवार गटाने सोहळ्यावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार आमने सामने या ठिकाणी येण्याचे चिन्ह आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन ते भाजपाला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत का आणि हाच पॅटर्न इतर महापालिकेमध्ये राबवला जाऊ शकतो का? कारण भाजपाने जर 50-50चा फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांचा मान्य केला नाही तर भाजपाला टक्कर देण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात आणि भाजपाला धक्का देऊ शकतात अशी परिस्थिती आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसते. भाजपाचा मतदार हा शहरी वर्ग असल्याने ग्रामीण भागामध्ये रिलेटेड ज्या महापालिका आहेत संभाजीनगर, जालना असो किंवा पिंपरी चिंचवड असो या ठिकाणी हे दोघंही एकत्र येऊन भाजपाला धक्का देऊ शकतात आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांची एकजूट झाल्यास भाजपाला अनेक महापालिकात पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी परिस्थिती आहे. कारण मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यांचं जाळं असलं तरी भाजपाचं ही
तेवढ्याच प्रमाणात जाळं आहे. मात्र अजित पवार यांचा एक वेगळा वर्ग आहे. मुस्लिम आणि दलित जो वर्ग आहे तो अजित पवार यांच्या पाठीमागे थोड्याफार प्रमाणात का होईना असल्यामुळे त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना होईल आणि या दोघांची युती महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चालू शकते आणि ती भाजपाला टक्कर देऊ शकतो अशी परिस्थिती आपल्याला महापालिकेमध्ये येणाऱ्या काळात दिसू शकते. मात्र भाजपाने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी, महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलेलं आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी, महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी त्यामध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उद्धव सेना असो यांना टक्कर देण्यासाठी त्यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेणं आवश्यकच आहे. मात्र या दोघांनाही कमी जागेमध्ये कसं गुंडाळता येईल यासाठी भाजप या दोघांवर दबाव टाकताना दिसतं. मात्र आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे वेगळा निर्णय घेऊन भाजपाला टक्कर देऊ शकतात का अशी परिस्थिती आपल्याला येत्या काही दिवसामध्ये दिसू शकते. कारण भाजपाचा जो फॉर्म्युला आहे की कोणताही पक्ष आपल्यासमोर राहिला नाही पाहिजे, विरोधी पक्ष असो की सर्वच पक्षांचा सुपडा साफ करण्याचं जो धोरण भाजपाचं आहे, त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे नको, अजित पवारही नको. त्यांच्याशिवाय आपल्याला निवडणूक लढवून आपण सोहळ्यावर येऊ शकतो का यासाठीची भाजपाची चाचपणी नेहमीच राहिलेली आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिका निवडणुका या भाजपा या दोघांना सोडून लढू शकते. कारण इच्छुकांची संख्या पाहता भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या आहे. भाजप संभाजीनगरमध्ये 1 ते 1,500 अर्ज 100 ते 115 जागांसाठी भाजपाकडे आलेले आहे. तीच परिस्थिती एकनाथ शिंदेची आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा मोठा गंभीर बनलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून गुऱ्हाळ वाटपाचं सुरू आहे, मात्र यातून तोडगा निघताना दिसत नाही. त्यामुळे हे पक्ष स्वबळावर लढण्याचा विचार करू शकतात आणि अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपाला टक्कर देऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की हे दोघं एकत्र आल्यास भाजपाला धक्का देऊ शकतात का आणि असं चित्र संभाजीनगर महापालिका किंवा इतर महापालिकामध्ये दिसू शकतं का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.